नमस्कार. स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 14 नोव्हेंबर. आज आपण उद्याचा 15 नोव्हेंबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर श्रीलंकेच्या इकडे पूर्व भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि ही अशीच इकडे पश्चिम दिशेने पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे केरळ आणि तमिळनाडू या दोन राज्यात पावसाचं प्रमाण उद्यापासून थोडंफार वाढायला सुरुवात होईल. ही जशीच पश्चिमेकडे जाईल तसं तसं चक्राकार हवेची तसं तसं पावसाची तीव्रता वाढेल. उर्वरित उत्तर भारतातून थंड वाऱ्याचा फ्लो आपल्या राज्यात येत आहे. त्याच्यामुळे थंडीचं प्रमाण मागील 2 दिवसापासून उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्र तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागात सर्वच भागातून वाढलेलं आहे. त्याच्यानंतर उद्या म्हणजेच 15 नोव्हेंबरला थंडीचं प्रमाण कसं काय राहील तर इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ, जालना, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर अहिल्यानगर, बीड, पुणे, नाशिक हा जो सर्व पट्टा आहे हिरव्या कलर मधील या भागातील तापमान हे 9 अंश सेल्सिअस 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान या सर्व जिल्ह्यातून राहील. त्याच्यानंतर सातारा असेल, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील तापमान हे 13 अंश सेल्सिअस ते जवळजवळ 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. त्याच्यानंतर कोकण किनारपट्टी आणि मुंबई विभाग, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील तापमान हे 18 अंश सेल्सिअस ते जवळजवळ 21-22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे उद्याचा म्हणजेच 15 नोव्हेंबर साठी. आणि उद्या राज्यात 15 नोव्हेंबर रोजी कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाहीये. जर पुढचा अंदाज पाहायचा गेला तर इकडे एक मागून सिस्टीम इकडे बंगालच्या उपसागरावर बनतील. पुढील आज दिनांक आहे 14 नोव्हेंबर. 22 नोव्हेंबर पर्यंत दोन सिस्टीम बनून ह्या अशाच पश्चिम दिशेने पुढे जाणार आहेत. पण 24 तारखेच्या आसपास बंगालच्या उपसागरात एक सिस्टीम बनेल या भागात कमी दाबाचं क्षेत्र 24-25 नोव्हेंबरच्या वेळी, आणि हे थोडंफार स्ट्रॉंग असण्याचा अंदाज आहे. त्याच्यामुळे ही अशीच इकडे तमिळनाडूच्या आसपास जाण्याचा अंदाज सध्याच्या अंदाजानुसार दिसत आहे. आता ही जी सिस्टीम आहे पुढे किती स्ट्रॉंग होतीये आणि कोणत्या दिशेने जातीये याच्यावर आपल्या राज्यात पावसाचा अंदाज राहील. पण 28 नोव्हेंबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता ही आपल्या अंदाजानुसार नाहीये. परंतु डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थोडंफार ढगाळलेला हवामान आणि थोडाफार पावसाचा अंदाज दिसत आहे. पण तो पुढचा अंदाज आहे, याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोतच या सिस्टीमवर आणि तुम्हाला वेळोवेळी अपडेट पण नक्कीच देत राहू. पण 28 नोव्हेंबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता ही नाहीये. बाकी हा होता उद्याचा 15 नोव्हेंबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.